आपल्याकडे 18 पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही. नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा. नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माच्या वेळी शिवाला मोठा आनंद झाला होता. भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात. फक्त नर्मदा नदी पश्चिम दिशेकडे जाऊन सागराला मिळते. इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पापमुक्त होते, पण नर्मदा नदीच्या नुसत्या दर्शनाने पापमुक्ती होते. नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत त्या आपल्या किनारी बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही. महाप्रलयानंतर नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे. नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा, ज्याला नर्मदा म्हटलं जातं, त्याची गणपती म्हणून पूजा करतात. नर्मदेच्या पात्रातील मोठ्या मोठ्या दगडापासून शिवलिंग बनवले जातात व शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. त्यात शिव विद्यमानच आहे असे पुराणात आहे. नर्मदा परिक्रमा करताना कोणीही उपाशी राहत नाही. नर्मदा जयंतीला सर्व महानद्या या तिच्यात स्नान करून लोकांच्या स्नानांचे जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात. भारतातील सर्वाधिक योगी संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जलसमाधी घेतली आहे. भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम नर्मदेच्या किनारे आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता सेवा करीत असतात. 3,500 किमीची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात. मैया त्यांची काळजी आईपेक्षा जास्त घेते. फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प करा.